25 एप्रिल पोलिसांना उरणच्या जंगलात एक मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला। सादरीत गुंडाळून गोनपाटात भरून उरण येथील खड्ड्यात ही डेड बॉडी ठेवण्यात आली होती। या संपूर्ण प्रकरणाविरोधात पोलिसांनी उरण पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। अशातच पोलीस तपासात एक महिला मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झाल्याची माहिती मिळते आणि तपासाची चक्रे फिरताच उरणमधील रस्त्यावर सापडलेला मृतदेह बेपत्ता महिलेचा असल्याचं समोर आलं। पूनम क्षीरसागर असे या महिलेचं नाव। मात्र पूनमचा खात्मा कुणी, का व कसा केला यासाठी पोलिसांनी 4 पथके तैनात केली आणि शोध लावला। या प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली। पूनमच्या प्रियकराने तिचा गळा दाबून खून केल्याचं निष्पन्न झालं आणि नजामुद्दीन अली शेख याला ताब्यात घेण्यात आलं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मानखुर्दच्या साठेनगरमध्ये पूनम ही तिच्या कुटुंबियांसह राहत होती। नागपाडा सँडहर्ट्स येथे ती घरकाम करायची। शेअर टॅक्सीने प्रवास करताना टॅक्सी चालक निजामुद्दीन रसिक अली याच्याशी तिची ओळख झाली आणि कालांतराने ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं। गेल्या 4 वर्षापासून त्यांचे प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र मूळचा उत्तर प्रदेशातील लखनौचा असलेला निजामुद्दीनचं पूर्वीच लग्न झालं होतं। इतकंच काय तर त्याला 2 वर्षाचा मुलगाही आहे। निजामुद्दीन आपल्या उदरनिर्वाहासाठी मुंबईत भाड्याने टॅक्सी चालवतो आणि फुटपाथवर किंवा टॅक्सीमध्येच राहतो। घातपाताच्या दिवशी निजामुद्दीन आणि पूनम कल्याणजवळील खडवली येथे फिरायला गेले होते। यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि भांडणाने टोक गाठल्यानंतर निजामुद्दीनचा राग अनावर झाला। त्याने थेट पूनमचा गळा दाबून तिची हत्या केली। निजामुद्दीन रसिक अली सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे, तर दुसरीकडे याला राजकीय वळणही मिळाले। हे प्रकरण लव्ह जिहादचं असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय। यावेळी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मानखुर्द येथे जाऊन पूनमच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि आरोपीला कठोर शिक्षा देण्यात येईल असंही आश्वासन दिलंय। ब्युरो रिपोर्ट, माय महानगर, मुंबई।